नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राजेश नेहारे युनिक करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो बघा, मागच्या व्हिडिओपासून आपण एक पोलीस भरती स्पेशल पीवायक्यू सिरीज आहे ते लॉन्च केलेली आहे। या माध्यमातून बघा जेवढे प्रीवियस इयरचे प्रश्न जे मागच्या वेळेस पोलीस भरतीला आले आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत। तर मागच्या वेळेस लेक्चरमध्ये आपण बघा काही जे प्रश्न आहेत ते कव्हर करण्याचा प्रयत्न केला होता। आता या सिरीजला आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत आणि यामध्येच बघा आजच्या लेक्चरमध्ये जो आहे आपण पुढचे जे काही प्रश्न जे पीवायक्यू आलेले आहे महाराष्ट्राचं स्थान आणि विस्तार यावर कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर चला मित्रांनो कव्हर करूया यापूर्वी विचारलेले आपल्याला पीवायक्यूचे प्रश्न जे आपण या माध्यमातून कव्हर करणार आहोत। बघा पहिला प्रश्न जो आपल्याला यावर्षी विचारण्यात आलेला आहे तो बघा तुम्हाला हा एक तर गडचिरोली पोलिसला सुद्धा आलेला आहे। पुन्हा बघा 5 वेळा हा प्रश्न आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला अत्यंत महत्त्वाचा बनू शकते। प्रश्न बघा, गडचिरोली जिल्ह्याची स्थापना कधी आणि कोणत्या जिल्ह्याचे विभाजन तयार झालेले आहे? तिथे बघा तुम्हाला गडचिरोली जिल्हा विचारण्यात आलेला आहे, एक तर कधी आणि कोणत्या जिल्ह्यातून वेगळा झालेला आहे हा विचारण्यात आलेला आहे। याचं उत्तर बघा इथे 1982 ला चंद्रपूर जिल्ह्यापासून गडचिरोलीला वेगळा करण्यात आला आणि गडचिरोली जिल्हा 1982 ला निर्माण झालेला आहे। आता याच्याबद्दल काही फॅक्ट बघा। सर्वात पहिले बघा आपला महाराष्ट्र ज्यावेळेस स्थापन झाला त्यावेळेस सुरुवातीला सगळ्यांना माहित आहे, सुरुवातीला म्हणजे लक्षात घ्यायचं आहे 1 मे 1960 आपल्याला जिल्हे जे होते ते होते 26 आणि आज जर विचार करतो म्हटलं महाराष्ट्रात लक्षात घ्या एकूण 36 जिल्हे जे आहे महाराष्ट्रामध्ये आहे। सुरुवातीला 26 होते, आज जे आहे 36 राहणार आहे। याचा अर्थ नव्याने 10 जिल्हे जे आहे आपल्या इथे वाढण्यात आलेले आहे। 10 कोणते बघायची ट्रिक आहे, ट्रिकच्या माध्यमातून तुम्ही लक्षात ठेवा, कधी तुम्ही विसरणार नाही का 10 जिल्हे कोणते आणि कधी निर्माण झालेले आहे। ट्रिक बघायची आहे स ज ला गड मुंबईचा, बघा ट्रिकने लक्षात ठेवायचं आहे सजला गड मुंबईचा व नंद ही गोपाला। बघा याची ट्रिक लिहून दिली तुम्हाला, सजला गड मुंबईचा व नंद ही गोपाला। नव्याने 10 जिल्हे वाढणार आहे। बघा स वरून पहिला जिल्हा जो येणार आहे तो आहे सिंधुदुर्ग, पहिला जो सर्वात पहिले निर्माण झाला तो आहे सिंधुदुर्ग। त्यानंतर ज वरून बघा तो राहणार आहे जालना, ला वरून आपल्याला जिल्हा जो आलाय तो आहे लातूर, गड वरून तुम्हाला लक्षात ठेवा गडचिरोली, मुंबईवरून बघा मुंबईला तोडून 2 जिल्हे निर्माण झालेले आहेत, एक तर आहे मुंबई शहर आणि दुसरा होता मुंबई उपनगर। हे 2 जिल्हे बघा निर्माण होणार आहे, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर। पुढे बघा व वरून आपल्याला येणार आहे वाशिम, त्यानंतर आहे नंद, नंदवरून लक्षात घ्या नंदुरबार, प्रश्न विचारतो त्याला लक्षात ठेवायचा आहे। ही वरून तुम्हाला येणार आहे हिंगोली, गो वरून लक्षात घ्या तो आहे गोंदिया आणि लास्ट मध्ये आहे पाला वरून लक्षात ठेवायचं आहे पालघर। हे 10 जिल्हे जे आहे आपल्या इथे नव्याने निर्माण झालेले आहे। ट्रिक होती आपली सजला गड मुंबईचा व नंदई गोपाला। आता वर्ष बघायची आहे, सर्वात पहिले 81 81 82 आणि 1990 3 बघा, पहिल्यांदा 81 81 82 82 90, त्यानंतर आहे 98 98 99 99 आणि लास्ट मध्ये बघा 2014 ला ठाणे या जिल्ह्यापासून आपल्या इथे पालघर जिल्हा जो आहे शेवटचा 36वा जिल्हा निर्माण करण्यात आला आहे, पालघर 2014। इथे बघा सुरुवातीला जिल्हे होते 26, आता राहिले 36, वाढलेले आहेत 10। ट्रिक सांगितली तुम्हाला सजला गड मुंबईचा व नंदई गोपाला आणि वर्ष जर विचारलं तर लक्षात घ्या 81 81 82 82 90 98 98 99 99 आणि लास्ट मध्ये आलेला आहे 2014। 2014 ला आपल्या इथे 36वा जिल्हा निर्माण करण्यात आलेला आहे। हा प्रश्न तुम्हाला बघा गडचिरोली जिल्हा कधी आणि कोणता जिल्हा विचारलाय तर या माध्यमातून तुम्हाला हे कव्हर केले जाऊ शकतात। क्लिअर आहे? ओके चला नेक्स्ट प्रश्नाकडे बघा। नेक्स्ट प्रश्न जो आपल्याला विचारण्यात आलेला लक्षात ठेवायचा आहे तो प्रश्न बघा तुम्हाला विचारण्यात आलेला आहे यवतमाळ जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत? बघा मित्रांनो यवतमाळ पोलिसला 2023 ला आलेला प्रश्न आहे का यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहेत? तुम्ही पीवायक्यू बघा पोलीस भरतीचे किंवा एमपीएससीचे, तुम्हाला एक गोष्ट इथे नक्की जाणवणार, ती गोष्ट म्हणजे काय का तालुक्यावर 100% प्रश्न येतात आणि तालुके तुम्हाला नक्कीच विचारले जाते। तालुके किती आहे जिल्ह्याचे म्हणा किंवा तुमच्या विभागानुसार सुद्धा तालुके यावर प्रश्न पडतात, म्हणून बघा हा टॉपिकला बरोबर कव्हर करून ठेवायचा आहे। बघा मित्रांनो प्रश्न आहे तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहे? उत्तर येते 16। बघा 16 तालुके यवतमाळ जिल्ह्यामध्ये येणार आहे। याचा जर अर्थ बघा सर्वात पहिले बघा महाराष्ट्रात सर्वाधिक तालुके 2च जिल्ह्यामध्ये राहणार आहे।
याचं लक्षात ठेवायचं आहे ना य, नावरून लक्षात घ्या. पहिला आहे नांदेड आणि यावरून आहे यवतमाळ. या दोन्ही जिल्ह्यामध्ये आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपल्या इथे बघा 16 तालुके या दोन्ही जिल्ह्यामध्ये आहे. नांदेड आणि यवतमाळ तालुके जर विचारलं तुम्हाला 16, सर्वाधिक महाराष्ट्रामध्ये 2 जिल्ह्यामध्ये राहणार आहे. नंबर 2, सर्वात कमी. लक्षात घ्या मित्रांनो, सर्वात कमी विचारलं तुम्हाला तर बघा एक ट्रिक आहे MDH. यावरून लक्षात घ्यायचं आहे पहिल्यांदा मुंबई उपनगर. मी शहर म्हणत नाही आहे, मुंबई उपनगर. त्यानंतर आहे धुळे आणि 1 राहणार आहे हिंगोली. 3 राहणार आहे बघा. पहिल्यांदा मुंबई उपनगर, धुळे आणि हिंगोली. MDH 3, 4 आणि 5. मुंबई उपनगर मध्ये तुम्हाला आहे 3, धुळेला आहे 4, हिंगोलीला आहे 5 आणि एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये एकही तालुका नाही तो लक्षात ठेवा मुंबई शहर. मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये मित्रांनो एकही तालुका नाहीये. मुंबई उपनगरला 3, धुळेला 4, हिंगोली 5 आणि मुंबई शहर मध्ये एकही तालुका नाही. एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यात एकही तालुका नाही तो म्हणजे आहे मुंबई शहर. आता विभागकडे चला. विभाग जर विचारलं तुम्हाला प्रशासकीय विभाग मध्ये सर्वाधिक तालुके कोणत्या विभागात आहे तर तो आहे बघा छत्रपती संभाजीनगर. लक्षात घ्यायचं आहे छत्रपती संभाजीनगर नावाचा जो तालुका आपला प्रशासकीय विभाग आहे यामध्ये बघा 76 तालुके आहे. नागपूर जो विभाग आहे तुम्हाला त्यामध्ये लक्षात घ्या 64 तालुके आहे. आणि सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं का सर्वात कमी तालुके कोणत्या विभागामध्ये आहेत तो आहे कोकण, ज्यामध्ये फक्त 50 तालुके आपल्याला कोकण मध्ये आढळत आहे. सर्वाधिक विचारलं तर छत्रपती संभाजीनगर 76. दुसरा गोष्ट बघा सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं कोकणला आहे 50, नागपूरला आहे 64. सर्वाधिक म्हटलं तर नांदेड आणि यवतमाळला आहे 16. MDH म्हणजे 3, 4, 5, ज्यामध्ये बघा मुंबई उपनगरला 3, धुळेला 4, हिंगोलीला 5 जिल्हा तालुके जे आपल्या इथे राहणार आहे. आणि हा प्रश्न तुम्हाला यवतमाळ जिल्ह्यात किती तालुके आहे याचं उत्तर येणार 16. महाराष्ट्रात सर्वाधिक 2च ठिकाणी आहे नांदेड आणि यवतमाळ. 16 तालुके राहणार आहे. तर या प्रकारे तुम्ही या प्रश्नाला जो आहे सॉल्व्ह करू शकतात. नेक्स्ट चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार आहे मित्रांनो. बघा तिसरा प्रश्न तुम्हाला जो विचारण्यात आलेला आहे तो बघा यवतमाळ पोलीस 2024 चा हा प्रश्न होता. कारण की ज्या ज्या जिल्ह्यात आपण आलेले आहे ते परिपूर्ण सांगून सुद्धा कुठे विचारण्यात आलेला आहे. त्या माध्यमातून तुम्हाला तयारीला एक दिशा मिळते का या प्रकारचे प्रश्न आणखी आपल्याला विचारले जाऊ शकतात. बघा प्रश्न आहे यवतमाळ जिल्ह्याचे विभागीय मुख्यालय कुठे आहे. प्रश्न विचारला आहे त्या यवतमाळ जो जिल्हा आहे याचं विभागीय मुख्यालय तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे. सिंपल प्रश्न होता. अमरावतीला जो आहे याचं विभागीय मुख्यालय राहणार आहे यवतमाळ. आता सर्वात पहिले बघा आपल्या इथे एकूण विभाग किती विभाग आहे प्रशासकीय वाले टोटल 6 विभाग आपल्या इथे राहणार आहे. 6 कोणते बघून घ्या. पहिला आहे औरंगाबाद ज्याचं नवीन नाव आलं आहे छत्रपती संभाजीनगर. त्यानंतर आहे नाशिक. तिसरा आहे पुणे. चौथ्या नंबरला लक्षात ठेवायचं पुणे नंतर आहे नागपूर. त्यानंतर आहे अमरावती आणि लास्ट मध्ये बघा कोकण नावाचा प्रशासकीय विभाग आपल्याला राहणार आहे. टोटल 6 प्रशासकीय विभाग राहणार आहे. यात बघा औरंगाबाद मध्ये जिल्हे जे आहेत तुम्हाला 8, नाशिक मध्ये 5, पुणे मध्ये 5, नागपूरला 6, अमरावती 5 आणि कोकण मध्ये 7 जिल्हे लक्षात ठेवा आपल्या कोकण या प्रशासकीय विभागामध्ये आपल्याला राहणार आहे. सर्वाधिक म्हटलं तर औरंगाबाद 8 जिल्हे तिथे राहणार आहे. आता प्रश्न होता यवतमाळ. तर बघा अमरावती विभाग मध्ये जर आपण जाण्याचा प्रयत्न केला अमरावती विभागात जिल्हे आपल्याला 5 आणि 5ची ट्रिक बघा तुम्हाला आहे या बा वा. लक्षात घ्यायचं मित्रांनो या बा वा. सर्वात पहिले बघा पहिल्या वाय वरून पहिला जिल्हा आहे यवतमाळ. त्यानंतर आहे अमरावती. तिसरा बघा तुम्हाला येणार बुलढाणा. चौथा जो आहे तो आहे अकोला आणि लास्ट मध्ये बघा 5वा जो जिल्हा आपल्याला राहणार आहे वाशिम. हे 5 जिल्हे आपल्याला अमरावती प्रशासकीय विभागामध्ये आढळत आहे. कोणते कोणते बघा या बा वा यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला आणि वाशिम. दुसरी गोष्ट प्रश्न विचारला की अमरावती जिल्ह्यातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता त्याचं उत्तर येणार यवतमाळ. आणि सर्वात लहान विचारला तो येणार वाशिम. कारण हा क्रम आपण बघा क्षेत्रफळाने उतरता क्रम लावलेला आहे. म्हणजे सर्वात पहिले यवतमाळ, त्यानंतर अमरावती, त्यानंतर बुलढाणा, त्यानंतर अकोला, त्यानंतर वाशिम. या प्रकारे लक्षात ठेवा हा क्रम राहणार आहे. म्हणजे सर्वाधिक विचारलं तर यवतमाळ, सर्वात कमी तुम्हाला वाशिम. जिल्हे विचारले तर 5 आणि याच बघा अमरावती प्रशासकीय विभागामध्ये एकूण 56 तालुके आपल्याला आढळणार आहे.
आणि प्रश्न विचारला होता तुम्हाला का यवतमाळ या जिल्ह्याचं विभागीय मुख्यालय कुठे आहे? यवतमाळ पोलीस 2024 ला आलेला प्रश्न आहे. त्याचं उत्तर येणार अमरावती. अमरावती विभागात लक्षात घ्या 5 जिल्हे आणि 56 तालुके आढळणार आहे. तर या प्रकारे या प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकत होते. यवतमाळ जिल्ह्याचं विभागीय मुख्यालय आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. चला मित्रांनो बघा नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊ आपण. पुढचा प्रश्न बघा तुम्हाला वर्धा पोलीस 2024 ला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. जरुरी नाही का ज्या जिल्ह्याचा प्रश्न आहे त्याच जिल्ह्याला विचारणार. वर्धा पोलीसला प्रश्न विचारला. प्रश्न बघा तुम्हाला विचारण्यात आलेला आहे या जिल्ह्याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून नाही. असा कोणता जिल्हा आहे ज्याची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून नाही? ऑप्शनला बघा पहिल्या तर बघा खालून या वर्धा लागून आहे, चंद्रपूर लागून आहे, अमरावती लागून आहे, बुलढाणा जो आहे तो लागून राहणार नाही. याचा अर्थ उत्तर येते ऑप्शन नंबर 1 बुलढाणाची सीमा यवतमाळ जिल्ह्याला लागून नाही. लक्ष द्या इकडे बघा यवतमाळचा विचार केला असता मित्रांनो बघा 6 जिल्ह्याची सीमा यवतमाळला लागणार आहे. 6 कोणते बघून घ्या. पहिल्यांदा आहे नांदेड, हिंगोली, वाशिम. 3 झाले नांदेड, हिंगोली, वाशिम. चौथा बघा अमरावती, त्यानंतर आहे वर्धा आणि एक आहे चंद्रपूर. हे 6 जिल्हे लक्षात घ्या मित्रांनो यवतमाळ जिल्ह्याला लागून आहे. नांदेड, हिंगोली, वाशिम, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर. यामध्ये बुलढाणा येणार नाही. बुलढाणा हा जिल्हा जो आहे यवतमाळ जिल्ह्याला त्याची सीमा लागून नाही. दुसरा प्रश्न यवतमाळ कोणत्या प्रशासकीय विभागात येतात? त्याचं उत्तर आता सांगितलं तर अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये लक्षात ठेवा यवतमाळ जिल्हा येणार आहे. यवतमाळ मध्ये तालुके विचारले आहे तुम्हाला 16. आता सांगितलं नांदेड आणि यवतमाळ या ठिकाणी बघा 16 तालुके राहणार आहे. या दोन्ही ठिकाणी 16 तालुके आपल्याला आढळणार आहे. आणि प्रश्न होता यवतमाळ जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? ऑप्शन नंबर 1 बुलढाणाची लागून राहणार नाही. 6 जिल्ह्याच्या सीमा लक्षात घ्या मित्रांनो त्याला लागून आहे. क्लिअर आहे? ओके चला नेक्स्ट प्रश्न बघा. क्वेश्चन नंबर 25 बघा तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा तर हा सर्वात लहान जिल्हा आहे. इथे प्रश्न विचारला सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता? समजून घ्या. सर्वात मोठा जर विचारला सगळ्यांना माहिती आहे अहिल्यानगर आणि सर्वात लहान जर म्हटलं तर मुंबई शहर. ऑप्शन नंबर 1 तुम्हाला येणार आहे. हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा आहे. लक्ष द्या इकडे बघा क्षेत्रफळाने विचार करता बघा सर्वात मोठा अहिल्यानगर, सर्वात लहान मुंबई शहर. इथे बघा अरे अहिल्यानगर जो आहे याचं क्षेत्रफळ आपल्याला माहित पाहिजे 17,048 चौरस किलोमीटर. जो महाराष्ट्रातला सर्वात मोठा क्षेत्रफळाचा जिल्हा राहणार आहे. पहिला म्हटलं तर अहिल्यानगर. दुसरा बघा सर्वात लहान म्हटलं तुम्हाला तो आहे मुंबई शहर. आणि मुंबई शहर क्षेत्रफळ आहे बघा 157 चौरस किलोमीटर जे आहे मुंबई शहरचं क्षेत्रफळ राहणार आहे 157 चौरस किलोमीटर. नंबर 3 भारतातील, आता इथे लक्ष द्या की महाराष्ट्र झाला आहे भारतातील जर विचारलं क्षेत्रफळाने सर्वात मोठा तर तो राहणार आहे लक्ष द्या मित्रांनो कच्छ गुजरात. सर्वात मोठा क्षेत्रफळाने जर म्हटलं त्याला आहे कच्छ गुजरात. आणि सर्वात लहान जर तुम्हाला विचारला तो राहणार आहे माहे केरळ. लक्षात घ्यायचा आहे माहे केरळ जो आहे सर्वात लहान राहणार आहे. सर्वात मोठा भारतातला कच्छ गुजरात, सर्वात लहान माहे केरळ, महाराष्ट्रातला सर्वात मोठा अहिल्यानगर, सर्वात लहान विचारलं तुम्हाला तर मुंबई शहर. क्षेत्रफळ बघा 157 चौरस किलोमीटर. आणि जर बघा महाराष्ट्रातील लोकसंख्येने जर इथे लोकसंख्येने आला तर लक्षात घ्यायचं आहे 2011च्या जनगणनेनुसार ठाणे होतं पण आता तो राहिलेला नाही. सध्या लोकसंख्येने सर्वात मोठा जिल्हा जर तुम्हाला विचारला तर लक्षात घ्या मित्रांनो पुणे नावाचा जिल्हा जो आहे हा लोकसंख्येने महाराष्ट्रातला सर्वात मोठा जिल्हा राहणार आहे. लोकसंख्येने विचारलं तर पुणे, भारतातला क्षेत्रफळ कच्छ गुजरात आणि सर्वात लहान राहणार आहे माहे केरळ. आपल्याला प्रश्न विचारला होता का हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा आहे तर अहिल्यानगर आणि मुंबई शहर याचं उत्तर आपल्याला येणार आहे मित्रांनो. क्लिअर आहे? ओके पुढचा प्रश्न बघा तुम्हाला 26 नंबरचा प्रश्न आहे सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या खालील प्रमाणे आहे. सोलापूर ग्रामीण पोलीस 2023. मी पहिले सांगितलं तुम्हाला तालुक्यांच्या संख्येवर प्रश्न बऱ्यापैकी विचारतात आणि ते चांगले कव्हर करून ठेवा. तिथे तुम्हाला 1 किंवा 2 मार्क्स पक्क्याने बनतात म्हणून लक्षात घ्यायचं आहे. प्रश्न आहे तुम्हाला सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या खालील प्रमाणे आहे. लक्षात घ्या 11 तालुके आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये आढळणार आहे. बघा
सोलापूर जिल्ह्यात 11 आहे का? नाही, 3 जिल्हे असे आहेत ज्यामध्ये तुम्हाला 11 तालुके आढळणार आहे. बघा, पहिला तर आहे सोलापूर, त्यानंतर सातारा आणि तिसरा आहे बीड. या तिन्ही जिल्ह्यात लक्षात ठेवा तुम्हाला 11 तालुके राहणार आहे. पहिला आहे सोलापूर, दुसरा सातारा, तिसरा बीड. तालुक्यांची संख्या तिन्ही ठिकाणी 11 राहणार आहे. पुढे बघा, 9 तालुके 3 जिल्ह्यामध्ये आहे. लक्षात ठेवायचं प. लक्षात ठेवा, ट्रिक आहे तुम्हाला. काय म्हणलेला? प. 9 तालुके. वरून औरंगाबाद, ज्याचं नाव बदलून आता छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेलं आहे. र वरून आहे रत्नागिरी, इथे सुद्धा तुम्हाला 9 तालुके आहे. आणि प वरून लक्षात घ्या परभणी, इथे सुद्धा तुम्हाला 9 तालुके राहणार आहे. औरंगाबाद, रत्नागिरी, परभणी, प. तालुक्यांची संख्या जर म्हटलं तुम्हाला 9. 11 वाले बघा सोलापूर, सातारा आणि बीड, इथे आहे 11. सर्वाधिक विचारलं पुढे, पहिलेच आपण यावर बोललेलो आहोत. सर्वाधिक आपल्याला आहे नावरून पहिला लक्षात घ्या नांदेड. य वरून आहे लक्षात घ्या यवतमाळ. नांदेड आणि यवतमाळ. पहिला आहे नांदेड, दुसरा यवतमाळ. सर्वाधिक जर म्हटलं तुम्हाला बघा नांदेड आणि यवतमाळ. तालुके जर म्हटलं तुम्हाला तर 16. आणि सर्वात कमी मी तुम्हाला सांगितलं ट्रिक होती MDH. लक्षात घ्या, यम मध्ये तुम्हाला 3, 4, 5 मुंबई उपनगर, दुसरा आहे धुळे आणि तिसऱ्या नंबरला लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला हिंगोली नावाचा तालुका जो आहे तो आपला तिसरा राहणार आहे. 3, 4, 5 MDH. आणि महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यात एकही तालुका नाही आहे तो आहे मुंबई शहर. मुंबई शहर मध्ये लक्षात घ्या मित्रांनो आपल्या इथे एकही तालुका मुंबई शहर या जिल्ह्यामध्ये आढळणार नाही. महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यात एकही तालुका नाही तो म्हणजे मुंबई शहर. आपल्याला प्रश्न होता सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांची संख्या किती? तर लक्षात घ्या 11. 3 जिल्ह्यामध्ये आहे सोलापूर, सातारा आणि बीड. या तिन्ही ठिकाणी लक्षात घ्या 11 तालुके आपल्याला राहणार आहे. या प्रकारे हा प्रश्न तुमचा कव्हर होतो. पुढे बघा, नेक्स्ट प्रश्न आहे. हा प्रश्न बघा आता हा IMP पण आहे आणि तुम्हाला अतिशय महत्वाचा प्रश्न राहणार. पुणे शहरला आलेला आहे, धुळेला आलेला, ठाणेला आला 2023. आणि मागे बघा आतापर्यंत 20 पेक्षा अधिक वेळा हा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. प्रश्न बघा समजून घ्या कामाचा. प्रश्न 27 नंबर, महाराष्ट्राची सीमा एकूण 6 राज्यांना भिडलेली आहे. बरोबर आहे, 6 राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. खालीलपैकी कोणत्या राज्याचा या राज्यात समावेश होत नाही? लक्षात घ्या, महाराष्ट्र सीमेचा विचार करता MP आहे, तेलंगणा आहे, गुजरात आहे, आंध्र प्रदेश येणार नाही. ऑप्शन नंबर 4 आपलं उत्तर यायला पाहिजे की आंध्र प्रदेश येणार नाही. समजून घ्या काय. सर्वात पहिले बघा आपली सीमा 6 घटक राज्य व 1 केंद्रशासित प्रदेश यांना लागून आहे. 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश. दिशेनुसार झाला. जर कधी दिशेवर प्रश्न आला तुम्ही कन्फ्युज होता कामा नये. बघा पहिली जी दिशा आपली आहे वायव्य. वायव्यला आपल्याला बघा पहिलं राज्य आहे ते राज्य आहे गुजरात आणि सोबत आहे दादरा नगर हवेली. गुजरात आणि दादरा नगर हवेली आपल्या वायव्यला राहणार आहे. नंबर 2 उत्तरेला, उत्तर दिशेला महाराष्ट्राच्या MP नावाचं राज्य जे राहणार आहे. तिसरं बघा पूर्वेला, पूर्वेला आपल्या इथे आहे छत्तीसगड जे राज्य पूर्वेला लागून आहे. पुढे आलो आपण आग्नेयेला. आग्नेयेचा विचार केला तर आपल्या लक्षात घ्या मित्रांनो तेलंगणा नावाचं राज्य जे आहे ते आग्नेयेला लागून आहे तेलंगणा. आणि दक्षिणेला गेलो असता लक्षात घ्या मित्रांनो दक्षिणेला आपल्याला 2 राज्य राहणार आहे. पहिला आहे कर्नाटक आणि नंबर 2 आहे गोवा. कधी कधी प्रश्न विचारते तुम्हाला का महाराष्ट्राच्या वायव्येला, उत्तरेला, पूर्वेला कोणतं राज्य लागून आहे. त्यावेळेस हा प्रश्न तुम्हाला एक्झॅक्टली माहित पाहिजे. बघा वायव्येला गुजरात, उत्तरेला MP, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेय तेलंगणा, दक्षिणेला कर्नाटक आणि गोवा. यामध्ये आंध्र प्रदेश आहे का? नाही, हे आपलं उत्तर होतं. पुढे या 6 घटक राज्यामध्ये लक्षात घ्या सर्वाधिक सीमा कोणाला लागून आहे ते आहे MP. MP ला बघा 8 जिल्हे जे आहे आपले लागून राहणार आहे. सर्वाधिक सीमा विचारली तर MP आणि सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं कोणाला लागून राहणार आहे गोवा. एकच जिल्हा जो आहे गोव्याला लागून आहे. लक्षात घ्या मित्रांनो सिंधुदुर्ग एकमेव जिल्हा जो गोव्याला लागून आहे. सर्वाधिक MP, सर्वात कमी गोवा. महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यांपैकी 20 जिल्हे आपली सीमा शेअर करतात
आणि 16 जिल्हे असे आहे का जे कोणत्याच राज्यासोबत सीमा शेअर करत नाही. म्हणून 6 घटक राज्य आणि 1 केंद्रशासित प्रदेश, ज्यामध्ये लक्षात घ्या आंध्र प्रदेश येणार नाही. कधी कधी दिशे आणि वर प्रश्न येऊ शकतात, सर्वात कमी सर्वात जास्त ते सुद्धा तुम्हाला कव्हर करून ठेवायचं आहे. हा प्रश्न IMP राहणार. 20 पेक्षा अधिक वेळा मित्रांनो आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. हे जसे प्रश्न आहे ना तुम्हाला हे वारंवार रिपीटेड होणारे प्रश्न आहे, तर हे प्रश्न चुकता कामा नये. बी केअरफुल असे प्रश्न हॉट टॉपिक किंवा IMP करून ठेवायचा आहे. पुढे बघा काही प्रश्न जे आपण कव्हर करणार आहेत त्यातला नेक्स्ट प्रश्न आपला येणार. बघा हा प्रश्न तुम्हाला पुणे ग्रामीण पोलीस 2023 ला सुद्धा विचारण्यात आलेला आहे मित्रांनो. बघा पुणे ग्रामीण पोलीसला 2023 ला आलेला आहे. प्रश्नभर केअरफुली वाचा. महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? जिल्हा नाही विचारला आहे, तालुका म्हटलेलं आहे. तर महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? लक्ष द्या इकडे. पहिल्यांदा गडचिरोली नाही, सिरोंचा नाही, गोंदिया नाही, उत्तर येते भामरागड. भामरागड जो आहे लक्षात घ्या मित्रांनो, महाराष्ट्रातला सर्वात पूर्वेकडील तालुका जर म्हटलं तुम्हाला भामरागड. इकडे लक्ष द्या. बघा आपण जर पूर्वेकडे गेलो महाराष्ट्राच्या तर पूर्वेला लक्षात घ्या आपल्याला एक राज्य आहे छत्तीसगड. आणि छत्तीसगडला आपल्याला माहिती आहे 2 जिल्हे छत्तीसगड राज्याला लागून आहे. पहिला आहे गोंदिया आणि दुसरा आहे गडचिरोली. गोंदिया आणि गडचिरोली नावाचे 2 जिल्हे जे आहे छत्तीसगडला लागून राहणार आहे, जो आपल्या पूर्वेला आहे. जर तुम्हाला विचारलं का महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील जिल्हा कोणता, त्याचं उत्तर द्या तुम्ही गडचिरोली. पण इथे प्रश्नात बघा तुम्हाला तालुका विचारलाय, तालुका जो आहे गडचिरोली येणार नाही, तालुका इथे आपला भामरागड. भामरागड जो आहे तो महाराष्ट्राच्या अति पूर्वेकडील तालुका राहणार आहे, त्यामुळे याचं उत्तर येणार. लक्षात ठेवा भामरागड, गोंदिया किंवा गडचिरोली येणार नाही. जिल्हा विचारला ते गडचिरोली आणि तालुका जर विचारला तुम्हाला तर लक्षात घ्या मित्रांनो भामरागड नावाचा तालुका जो आहे महाराष्ट्राच्या पूर्वेकडील तालुका राहणार आहे. पुणे ग्रामीण 2023 ला प्रश्न आलेला होता. पुढे बघा नेक्स्ट प्रश्न बघा तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. पुणे ग्रामीण 2023 ला तो प्रश्न आलेला आहे. प्रश्न बरोबर वाचा. बघा यापैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा पुणे जिल्ह्याला मिळत नाही? पुणेला कोणत्या जिल्ह्याची सीमा मिळत नाही? हे जिल्हा विशेषला असे प्रश्न पडतात. म्हणून बघा ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरणार मित्रांनो तुम्ही त्या जिल्ह्याच्या आजूबाजूला परिपूर्ण माहिती काढून जा. त्या जवळचे जिल्हे त्याला कोणते जिल्हे सीमा शेअर करतात तिचं लिंग गुणोत्तर बेसिक माहिती पूर्ण काढून जाणे आवश्यक राहणार आहे. पुणे जिल्ह्याचा प्रश्न होता. बघा सोलापूर आहे, सातारा आहे, ठाणे आहे, पालघर नाही. पालघर जिल्ह्याची सीमा मित्रांनो लक्षात ठेवा पुणे जिल्ह्याला मिळून नाही आहे, कारण पालघर वरती आहे. पालघरच्या खाली ठाणे असल्या कारणाने ठाणेची सीमा पुणेला मिळते, पण पालघरची सीमा लक्षात घ्या आपली पुणे जिल्ह्याला मिळणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येते लक्षात ठेवा पालघर. पालघर जिल्ह्याची सीमा लक्षात ठेवा पुणेला लागून नाही. आता इकडे लक्ष द्या. पुणे जो आहे आपला तो आहे एक प्रशासकीय विभाग. सगळ्यांना माहिती आहे पुणे नावाचा जो आहे आपल्याला प्रशासकीय विभाग राहणार आहे. या प्रशासकीय विभागामध्ये लक्षात ठेवा आपल्याला 5 जिल्हे राहते. पुणेमध्ये जर म्हटलं तुम्हाला 5 कोणते ट्रिक लक्षात ठेवायची. बघा PSSK लक्षात ठेवा. PSSK P वरून पुणे, त्यानंतर आहे सोलापूर, त्यानंतर आहे सातारा, त्यानंतर आहे सांगली आणि लास्ट मध्ये लक्षात ठेवा कोल्हापूर. हे 5 जिल्हे आपल्याला पुणे प्रशासकीय विभागामध्ये येतात. कधी कधी प्रश्न येते का हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात आहे किंवा या जिल्ह्याचं मुख्यालय विभागीय मुख्यालय कुठे आहे. आता आपण यवतमाळचा प्रश्न बघितलेला होता त्यासाठी माहित पाहिजे. प्रशासकीय विभागामध्ये पुणेमध्ये 5 जिल्हे येतात. ट्रिक होती PSSK. P वरून आहे पुणे, S वरून सोलापूर, S वरून सातारा, त्यानंतर सांगली, लास्ट मध्ये कोल्हापूर. आता दुसरा बघा पुणे या विभागातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? त्याचं उत्तर येणार पुणे. आणि सर्वात लहान जर विचारलं तर लक्षात घ्या मित्रांनो कोल्हापूर. आपण जेव्हा ट्रिक लिहितो तर ट्रिक लिहिताना बघा क्षेत्रफळाने सर्वात मोठ्यापासून सर्वात लहान पर्यंत लिहित चाललेला. याचा अर्थ सर्वात मोठा पुणे, सर्वात लहान कोल्हापूर. हा प्रश्न तुम्हाला येऊ शकते. इथे प्रश्न दिला पुणे जिल्ह्याला कोणाची सीमा मिळत नाही, पालघर त्याचं उत्तर राहणार आहे. हे सुद्धा तुम्ही कव्हर करून ठेवा का तुम्हाला या प्रकारचे प्रश्न जे आहे ते विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आला तुम्हाला वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? बघा इथे प्रश्नाचं रिपिटेशन बघा तुम्हाला. वाशिम शहर पोलीस, पुणे SRPF आणि आतापेक्षा बघा 5 पेक्षा अधिक वेळा सुद्धा प्रश्न आपल्याला आतापर्यंत विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे बघा प्रश्न काय होता वाशिम जिल्ह्याची निर्मिती कधी झाली? याचं उत्तर येते बघा 1 जुलै 1998 ला वाशिम जिल्ह्याची निर्मिती झालेली आहे.
सुरुवातीला मी सांगितलं तुम्हाला बघा, आपल्या इथे महाराष्ट्रात सुरुवातीला जिल्हे होते 26, आता आहे 36, वाढले होते 10. त्याची ट्रिक सांगितली होती. स ज ला गड मुंबईचा व नंद ही गोपाला हे सांगितलंय. बघा ट्रिक वाजायला, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला. लक्ष द्या, मी काय म्हटलं याला, सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला. सौर नाही सिंधुदुर्ग, जवळ नाही जालना, लावर नाही लातूर, गडवर नाही गडचिरोली. मुंबईवरून 2 होते, एक होता मुंबई शहर, मुंबई उपनगर. आता बघा व वरून जिल्हा आलेला आहे वाशिम, न वरून आहे लक्षात ठेवा नंदुरबार. वाशिम आणि नंदुरबार 2 जिल्हे राहणार आहे, एक तर वाशिम आणि एक नंदुरबार. वर्ष सांगितले बघा, पहिला 81, 81, 82, 82, 90. बघा मी तुम्हाला सांगितलंय, लक्षात कसं ठेवायचं. 81, 81, 82, 82, 90. पुढे बघा 98, 98, 99, 99 आणि लास्ट मध्ये होतं 2014. लक्षात आहे इकडे बघा, 81, 81, 82, 82, 90, 98, 98, 99, 99, 2014 आणि 1 जुलै 1998 ला 2 जिल्हे निर्माण झाले आहे, वाशिम आणि नंदुरबार. 1 जुलै 1998. प्रश्न विचारला तुम्हाला, वाशिम या जिल्ह्याची निर्मिती कधी झालेली आहे? 5 ते 7 वेळा रिपीट झाला मित्रांनो, लक्ष द्या इकडे. बघा पहिल्यांदा त्याचं उत्तर येते 1 जुलै 1998 ला 2 जिल्हे निर्माण झालेले आहे. पहिला होता वाशिम आणि दुसरा नंदुरबार. 1 जुलै 1998. सुरुवातीला 26, आता 36, वाढले आहे 10. सजला गड मुंबईचा व नंदही गोपाला. याच्याशी निगडीत जर अजून काही प्रश्न बनले तर याच्या आधार तुम्हाला कव्हर होतात, वेगळं काही करायची गरज राहत नाही. क्लिअर आहे? चला नेक्स्ट प्रश्नाकडे बघा. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी या जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून नाही. वर्धा शहर पोलीस 2023 ला प्रश्न आलेला आहे, वर्धा जिल्हा पोलीस भरतीला आलेला प्रश्न आहे. बघा वर्धा जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही असा तो प्रश्न विचारत आहे. सिंपल आहे, नागपूर आहे, यवतमाळ आहे, अमरावती आहे, भंडारा नाही. लक्षात घ्या इथे पहिल्यांदा वर्धा. वर्धा जिल्ह्याचा विचार केला बघा, वर्धेला 4 जिल्ह्याची सीमा लागते. एकूण जर म्हटलं तुम्हाला 4 जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागणार आहे. बघा इकडे पहिल्यांदा सर्वात पहिले इकडे पहिला जिल्हा जो येणार आहे तो आहे नागपूर. दुसरा इकडे बघा तो आहे चंद्रपूर. तिसरा जो जिल्हा राहणार आहे तो आहे यवतमाळ आणि चौथा जो आहे तो आहे अमरावती. या 4 जिल्ह्याची सीमा लक्षात घ्या मित्रांनो, वर्धा जिल्ह्याला लागणार आहे. नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, अमरावती 4 जिल्हे लागणार आहे, ज्यामध्ये भंडारा येणार नाही. तर या 4 जिल्ह्याची सीमा वर्धा जिल्ह्याला लागून आहे. दुसरा प्रश्न, वर्धा जिल्ह्याचा जर विचार केला तर बघा याचं प्राचीन नाव किंवा जुने नाव विचारते. जुने नाव काय राहिलं आहे ते आहे पालकवाडी. वर्धा जिल्ह्याचं जुनं नाव जर तुम्हाला विचारलं लक्षात ठेवा, पालकवाडी वर्धेचं जुनं नाव राहणार आहे पालकवाडी. इथे बघा पुन्हा प्रसिद्ध जे आहे ते आहे पवनार. पवनारला आचार्य विनोबा भावे यांचा आश्रम राहणार आहे आणि तो लक्षात ठेवा धाम नदीच्या काठावर. प्रश्न विचारते पवनार कोणत्या नदीच्या काठावर आहे? तर धाम नदीच्या काठावर. लक्षात ठेवा पवनार येथे आश्रम आहे धाम नदीच्या काठावर. आचार्य विनोबा भावे ज्यांना आपण म्हणतो बघा भूदान चळवळीचे जनक, यांचा एक समाज आहे सर्वोदय समाजाची स्थापना सुद्धा आचार्य विनोबा भावे यांनी केलेली आहे. त्यांचा पवनार येथे वर्धा जिल्ह्यामध्ये आश्रम सुद्धा आहे. पुढे बघा सेवाग्राम आश्रम, जिथे महात्मा गांधी यांचं वास्तव्य लाभलेलं आहे. लक्षात ठेवा सेवाग्राम आश्रम सुद्धा लक्षात घ्यायचा आहे, वर्धा जिल्ह्यामध्ये आहे. आणि सेवाग्रामचं तुम्हाला प्राचीन नाव विचारते का? सेवाग्रामचं जुनं नाव किंवा प्राचीन नाव काय? तर लक्षात ठेवा मित्रांनो शेगाव हे सेवाग्रामचे प्राचीन नाव आहे. आणि जर वर्धा जिल्ह्यात तालुके विचारले लक्षात ठेवा तुम्हाला 8 तालुके आपल्याला वर्धा जिल्ह्यामध्ये राहणार आहे. 8 तालुके वर्धा जिल्ह्यात आहे. प्रश्न होता वर्धा जिल्ह्याला कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून नाही? याचं उत्तर येणार भंडारा. 4च जिल्हे सीमा लागतात, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ आणि अमरावती. तालुके विचारले तर 8 आणि याचं जुनं नाव होतं लक्षात ठेवायचं आहे पालकवाडी. तर वर्धा पोलीसला हा प्रश्न तुम्हाला आलेला होता. पुन्हा या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. पुढे बघा पालघर या जिल्ह्याला यापैकी गुजरात राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे? प्रश्न जर बघा तर पालघर आणि गुजरात थोडासा आउट ऑफ द बॉक्स आहे, हे अननोन प्रश्न आहे. अशा प्रश्नात बघा ज्यांचा तुक्का लागला त्यांना ते मार्क्स मिळतात. एवढं तर आपण डिटेलमध्ये लक्षात ठेवू शकत नाही. गुजरातचे जिल्हे विचारले तरी पण लक्षात घ्या तुम्हाला इथे पालघर जिल्ह्याला यापैकी गुजरात राज्याच्या कोणत्या जिल्ह्याची सीमा लागून आहे अशा प्रकारचा प्रश्न आला. एक तर बघा पालघर पोलीस भरतीला आला, क्लिअर आहे, चांगला होता. पण अमरावतीला सुद्धा प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
हा जिल्हा विशेषला असता पण अमरावतीला आला, याचा अर्थ आता आपल्याला लक्षात ठेवावा लागणार आहे. लक्ष द्या इकडे बघा, पालघरचा विचार करा, उत्तर येते बघा बलसाड. बलसाड नावाचा जिल्हा जो आहे गुजरात या राज्याचा, पालघरला लागून राहणार आहे. आउट ऑफ दी बॉक्स प्रश्न होता, थोडं लक्षात ठेवायचं तुम्हाला. बलसाड गुजरात राज्याचे जे आहे, या गुजरात राज्याचा जिल्हा जो आहे पालघरला लागून राहणार आहे. इकडे लक्ष द्या बघा, महाराष्ट्राचे बघा वायव्येला जे आहे ते राज्य होतं आपलं गुजरात, आणि आपण बघा गुजरातला आपली सीमा शेअर करतो. लक्षात ठेवायचं, गुजरात या राज्याला आपली सीमा शेअर करणार आहे. नंबर 2, गुजरात या राज्याला बघा एकूण 4 जिल्ह्यांची सीमा लागते. 4 जिल्हे जे आहे यांची सीमा लक्षात ठेवा मित्रांनो, गुजरातला लागून राहणार आहे. आणि ते 4 जिल्हे बघा, याची ट्रिक आहे तुम्हाला सांगतो, लक्षात ठेवायचं आहे. पा न धू न खा, बघा खाला सोडून द्या, लक्षात ठेवा. पान धुन खा, गुजरातला जिल्हे लागतात 4. कोणते? पान धुन खा. पावरून बघा पहिल्यांदा पालघर, नवरून आहे तुम्हाला बघा नंदुरबार, धुवरून आहे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे धुळे, आणि पुन्हा नवरून एक जिल्हा राहणार नाशिक. याची ट्रिक बनली बघा, पान धुन का. या 4 जिल्ह्याची सीमा गुजरात या राज्याला लागून आहे. गुजरात महाराष्ट्राच्या वायव्येला असणार राज्य आहे. उत्तरेला एमपी, पूर्वेला छत्तीसगड, आग्नेयेला तेलंगणा, दक्षिणेला आपल्या इथे बघा 2 राज्य राहतात, एक तर आहे कर्नाटक आणि दुसरं गोवा. आणि यात मी तुम्हाला सांगितलं होतं बघा, आपली सर्वाधिक सीमा एमपीला लागते 8 जिल्हे, आणि सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं तर गोव्याला लागणार आहे 1 जिल्हा सिंधुदुर्ग. इथे प्रश्न होता गुजरात, तर गुजरातला बघा 4 जिल्हे लागतात, पान धुन खा, आणि जिल्हे किती विचारले तर 4. तर या प्रकारे थोडासा आउट ऑफ दी बॉक्स प्रश्न तुम्ही बघा कव्हर करण्याचा प्रयत्न करा. थोडासा वेगळा जो आहे तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. पुढे बघा, तिसरा 33 नंबरचा प्रश्न जो आहे तो आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघून घ्या, कुठे कुठेला, अमरावती, रत्नागिरी, छत्रपती संभाजीनगर, अकोला, आणि आतापर्यंत बघा 20 पेक्षा अधिक वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. रिपिटेशन खूप जास्त. पोलीस भरतीमध्ये मॅक्झिमम प्रश्न जे आहे रिपिटेशन होतात, म्हणून तर आपण बघा ही सिरीज का बरी लॉन्च केली आहे. पीवायक्यू मधून तुम्हाला बघा हे जुने प्रश्न नाही आहे फक्त, तर पीवायक्यूच्या आधारे बघा आपण अभ्यासाची डायरेक्शन ठेवू शकतो आपल्याला, आणि कोणत्या आधारे अजून प्रश्न, याच्या आधारे काय काय प्रश्न नव्याने तयार होऊ शकतात ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करणार आहोत. तर बघा तुम्हाला सिरीज मधून असेच कंटिन्यू व्हिडिओ आम्ही लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू. प्रश्न बघा इकडे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा आहे. आता या सिंपल प्रश्न होता, खूप वेळा प्रश्न सुद्धा विचारला जाते मित्रांनो. बघून घ्या, उत्तर याचं सगळ्यांना माहित आहे, अहिल्यानगर हा क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा राहणार आहे. पहिला सगळ्यांना माहित आहे. पण जर प्रश्न विचारला तुम्हाला का क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातला दुसरा जिल्हा कोणता, तर थोडा तकलीफ जाणार. किंवा प्रश्न असा बनू शकते, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा योग्य क्रम लावा, त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न जड जाऊ शकते. लक्ष द्या इकडे बघा, पहिल्यांदा आपल्याला इकडे लक्ष ठेवायचं आहे, महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने, बघा ट्रिक सांगतो तुम्हाला, क्षेत्रफळाने सर्वात मोठे जिल्हे. इथे लक्षात ठेवा, क्षेत्रफळाने सर्वात मोठे जिल्हे किती आहेत? 5 जिल्हे आपण सांगतो. बघा ही ट्रिक तुम्हाला सांगितलं आहे, अपुना सोलागड. लक्षात ठेवा इथे काय म्हणाला, अपुना सोलागड. वरून बघा पहिला सगळ्यांना माहित आहे अहिल्यानगर, त्यानंतर आहे पुणे, त्यानंतर आहे नाशिक, त्यानंतर लक्षात ठेवा सोलावरून आहे सोलापूर, आणि लास्ट मध्ये ठेवा गडचिरोली. हे 5 जिल्हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. क्षेत्रफळाने महाराष्ट्रातले सर्वात मोठे जिल्हे आहे 5. ट्रिक बघा, अपुना सोलागड. पुन्हा रिपीट सांगतो बघा, अपुना सोलागड. वरून अहिल्यानगर, पुणे, नाशिक, सोलावरून आहे सोलापूर, आणि गड वरून लक्षात ठेवा मित्रांनो गडचिरोली राहणार आहे. अहिल्यानगर क्षेत्रफळ आहे बघा 17,048 चौरस किलोमीटर जे आहे ते अहिल्यानगरचं क्षेत्रफळ राहणार आहे. आणि महाराष्ट्रातला क्षेत्रफळाने सर्वात लहान मी सांगितलं होतं तो आहे मुंबई शहर. 157 चौरस किलोमीटर जे आहे मुंबई शहरचं लक्षात ठेवा मित्रांनो क्षेत्रफळ राहणार आहे, जो सर्वात लहान क्षेत्रफळाने जिल्हा राहणार आहे. सर्वात मोठा तर सगळ्यांना माहित राहते, पण जर कधी प्रश्न आला सर्वात लहान कोणता, त्यांचा योग्य क्रम लावा, तर त्या कंडिशन मध्ये तुम्हाला हा प्रश्न फसवू शकते. म्हणून त्याला कव्हर करण्याचा प्रयत्न करा. या प्रकारे जर प्रश्न आला तर आपण माहित पाहिजे, हे प्रश्न टॅकल करता आले पाहिजे मित्रांनो, लक्षात घ्या. म्हणून हे तुम्हाला माहित पाहिजे, अपुना सोलागड क्षेत्रफळाने महाराष्ट्रातले सर्वात मोठे 5 जिल्हे राहणार आहे, अपुना सोलागड. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ.
34 नंबरचा प्रश्न बघा हा आलेला आहे, अमरावती शहर पोलीसला आलेला आहे 34 नंबर मध्ये. बघून घ्या, अमरावती शहर 2023 महाराष्ट्र दिन या दिवशी साजरा करण्यात येतो. अतिशय इझी स्वरूपाचा प्रश्न आहे, याच्यामध्ये खूप काही एक्सप्लेन करण्यात नाही. बघून घ्या पहिल्यांदा, 1 मे 1960 या दिवशी बघा महाराष्ट्र आणि गुजरात दोन राज्य आहे. पहिलं राज्य आहे महाराष्ट्र आणि गुजरात, या राज्याची स्थापना झालेली होती. म्हणून बघा 1 मे हा दिन महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतात. या दिवशी राहते बघा जागतिक कामगार दिवस. हा दिवस आपण लक्षात ठेवायचा मित्रांनो, जागतिक कामगार दिवस किंवा मराठी राज्य भाषा दिन म्हणून आपण याला साजरा करतो. 2 दिवस राहते. एक तर बघा पहिल्यांदा जागतिक कामगार दिवस किंवा मराठी राज्यभाषा दिवस 1 मे, आणि या दिवशी बघा महाराष्ट्राची स्थापना झाली असलेल्या कारणाने हा दिवस आपला महाराष्ट्र दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. पुढे बघा 1 जुलै जो राहते लक्षात ठेवायचा तो राहते डॉक्टर डे. डॉक्टर डे म्हणून आपण साजरा करतो. लक्षात ठेवायचा 1 जुलै जो आहे तो राहते आपला डॉक्टर डे किंवा महाराष्ट्र कृषी दिवस. वसंतराव नाईक यांची जयंती राहते. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री आलेले आहे वसंतराव नाईक यांची जयंती. महाराष्ट्र कृषी दिवस किंवा लक्षात ठेवायला डॉक्टर डे म्हणून सुद्धा आपण साजरा करतो. लक्षात ठेवायचा आहे 1 जुलै जो आहे तो डॉक्टर डे राहणार आहे. पुढे एक तारीख सांगतो बघा 27 फेब्रुवारी नावाचा जो तारीख आहे या दिवशी लक्षात ठेवायचा आहे हा राहते मराठी भाषा गौरव दिवस. लक्षात घ्या मित्रांनो, मराठी भाषा गौरव दिवस 27 फेब्रुवारी. कुसुमाग्रज यांची जयंती, कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर जे राहणार आहे यांची जयंती आपण 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतात. लक्ष द्या, 1 मे ला महाराष्ट्र दिन किंवा गुजरातची स्थापना झाली होती म्हणून महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करतो. या दिवशी जागतिक कामगार दिवस आणि मराठी राजभाषा दिन सुद्धा राहते. 27 फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिवस किंवा कुसुमाग्रज यांची जयंती, आणि 1 जुलै जो आहे लक्षात घ्या तो राहते डॉक्टर डे किंवा महाराष्ट्र कृषी दिवस म्हणून सुद्धा 1 जुलै साजरा करतात. हा 34 नंबरचा प्रश्न तुम्हाला बघा अमरावती शहराला विचारण्यात आलेला आहे. तर डे वर एक तरी प्रश्न पडतो, म्हणून बघा जानेवारी ते डिसेंबर पर्यंत महत्वाचे डे पाठ करून ठेवायचं आहे. असं नाही की 10-15 डे करा, एका महिन्यातले 8 ते 10 खूप झालं, पूर्णपणे करून ठेवायची गरज नाही. आता बस आपण एका विषय करायला बसतो, काही गरज नाही. सिलेक्टेड 8 ते 10 प्रत्येक महिन्याचे काढा, तेवढेच डे करण्याचा प्रयत्न करा. त्याची पार्श्वभूमी जर तुम्हाला माहित राहिली तर इझिली ते लक्षात राहतं. म्हणून बघा का बरं साजरा केला जाते हे आपल्याला बघणं आवश्यक राहते. त्यामुळे बघा तुम्हाला त्याच्या मागची पार्श्वभूमी जर माहित राहिलं तर प्रश्न दीर्घकाळपर्यंत तुम्हाला लक्षात राहते. पुढे प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागत नाही? अमरावती. लक्षात घ्या, अमरावती शहर पोलीस 2023 ला सुद्धा प्रश्न आलेला आहे आणि आतापेक्षा बघा 10 पेक्षा अधिक वेळा सुद्धा प्रश्न आला. रिपिटेशन, मी वारंवार सांगते तुम्हाला पोलीस भरतीचे प्रश्न रिपीट होतात, पण कधी कधी काय होते सरळ रिपीट न होता त्याच्या आधारे बघा तुम्हाला थोडा फिरून विचारला जाते, म्हणून त्या पद्धतीने आपल्याला कव्हर असणं जरुरी आहे. प्रश्न होता खालीपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा अमरावती जिल्ह्याला लागत नाही? नाही म्हटलं आहे, कोणता जिल्हा लागत नाही? ऑप्शन बघा, पहिला आहे अकोला लागते, यवतमाळ सुद्धा लागते, वर्धा सुद्धा लागते, चंद्रपूर जो आहे तो अमरावती जिल्ह्याला लागत नाही. लक्षात ठेवा, चंद्रपूर अमरावती जिल्ह्याला लागत नाही, म्हणून बघायचं चंद्रपूर उत्तर येणार नाही. अकोला आहे, यवतमाळ आहे, वर्धा आहे, लक्षात ठेवा वर्धा सुद्धा लागणार आहे. नागपूर सुद्धा जो आहे लक्षात ठेवा आपल्या अमरावती जिल्ह्याला लागते. पुढे बघा अमरावती मी सांगितलं हा आहे प्रशासकीय विभाग. अमरावती लक्षात घ्यायचं आहे, प्रशासकीय विभाग राहणार आहे आपल्याला. आणि अमरावती प्रशासकीय विभाग मध्ये लक्षात ठेवा मित्रांनो 5 जिल्हे येतात, ज्याची मी ट्रिक तुम्हाला थोड्या वेळा पहिले सांगितली आहे. ते होती या बा वा. पहिला यावरून आहे यवतमाळ, दुसरा होता अमरावती, तिसरा बघा यावर बी वरून आहे बुलढाणा, त्यानंतर चौथा आहे तुम्हाला अकोला, आणि लास्ट मध्ये वा वरून होतं तुम्हाला वाशिम. हे 5 जिल्हे अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये येतात. या बा वा, सर्वात मोठा यवतमाळ, सर्वात लहान वाशिम, आणि तालुके विचारले तर लक्षात ठेवा 56 तालुके आपल्याला या प्रशासकीय विभागामध्ये आढळते. तालुके म्हटलं 56, जिल्हे आहे 5. ट्रिक होती या बा वा, आणि यापैकी बघा 2च जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहे. विदर्भाचा विचार केला, विदर्भामध्ये एकूण 11 जिल्ह्यामध्ये 4 महानगरपालिका आहे. नागपूर विभागात 2, अमरावती विभागात 2. नागपूरला आहे नागपूर आणि चंद्रपूर, आणि अमरावतीला लक्षात घ्या मित्रांनो
अमरावतीला बघा अमरावती आणि अकोला हे दोनच आहे बघा. पहिल्या नंबरला अमरावती आणि दुसरा आहे अकोला. या दोनच ठिकाणी आपल्याला बघा महानगरपालिका आढळते. अमरावती आणि अकोला फक्त दोनच आहे. विदर्भामध्ये 11 जिल्ह्यापैकी फक्त 4 जिल्ह्यामध्ये महानगरपालिका आहे. हा प्रश्न बनणार तुम्हाला तालुके आणि जिल्हे जर किती आले तर. अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर हा प्रश्न तुम्हाला विचारण्यात आलेला आहे. 5 पेक्षा अधिक वेळा किंवा 10 पेक्षा अधिक वेळा हा जो प्रश्न लक्षात घ्या रिपीट झालेला आहे. पुढे 36 नंबरचा प्रश्न मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला विचारलेला आहे. अमरावती शहर 2023 ला तालुक्यावर तुम्हाला मी पहिलेपासून सांगत आहे का तालुक्यावर प्रश्न जास्त पडत आहे ते कव्हर करणं जरुरी आहे. बघा इकडे 36 नंबरचा प्रश्न आहे. अमरावती जिल्ह्यात एकूण रिकाम्या जागा तालुक्यांचा समावेश होतो. याचं उत्तर आहे ते 14 तालुके लक्षात घ्या आपल्याला अमरावती जिल्ह्यामध्ये राहणार आहे. फक्त एकाच जिल्ह्यात आहे का नाही. 14 तालुके असणारे एकूण 4 जिल्हे मित्रांनो आपल्याला राहणार आहे ज्यामध्ये 14 तालुके आहेत. 4 कोणते बघा याची ट्रिक सांगतो तुम्हाला. पुना अमरावती लक्षात ठेवा. 14 तालुके असणारे लक्षात घ्या. ट्रिक याची आपल्याला अपुना अमरावती जिथे 14 तालुके राहणार आहे. अ वरून आता सांगितलं पहिल्यांदा बघा अहिल्यानगर, दुसरा आहे पुणे, तिसरा आहे नागपूर, चौथा आहे अमरावती. या 4 जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवा तालुक्यांची संख्या जर विचारलं तुम्हाला 14. ट्रिक होती अपुना अमरावती. सर्वाधिक सांगितलं तुम्हाला नायमध्ये बघा नांदेड आणि यवतमाळ दोन्ही आहे. नांदेड आणि यवतमाळ मध्ये तालुके लक्षात ठेवा तुम्हाला 16. सर्वात कमी वाले सांगितले आहे MDH 3, 4, 5 मुंबई उपनगर, धुळे आणि हिंगोली. आणि एकमेव जिल्हा ज्या जिल्ह्यात एकही तालुका आढळत नाही तो आहे मुंबई शहर. जर विभाग विचारला तर लक्षात ठेवा छत्रपती संभाजीनगर यामध्ये आपल्याला 76 तालुके आहे. आणि सर्वात कमी जर तुम्हाला विचारलं तर कोकण या विभागामध्ये फक्त 50 तालुके आढळणार आहे. सर्वाधिक 76 आहे छत्रपती संभाजीनगर. कमी विचारलं कोकण मध्ये फक्त 50 तालुके राहणार आहे. या प्रकारे लक्षात ठेवा एकच जिल्हा नाही 4 जिल्हे ज्यामध्ये 14 तालुके राहणार आहे. अहिल्यानगर, पुणे, नागपूर आणि अमरावती. तर या प्रकारे हा प्रश्न तुमचा कव्हर होते तालुकेवाला. तालुक्यावर प्रश्न वारंवार विचारले जात आहे. थोडस त्याचा बरोबर अभ्यास करून ठेवायचा आहे. पुढे 37 नंबरचा प्रश्न बघा. महाराष्ट्राच्या क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक आहे. IMP प्रश्न आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारला आहे. 3रा क्रमांक आपलं राज्य राहणार आहे. महाराष्ट्र देशामध्ये 3रा. लक्षात घ्या 3रा कोणता बघा. सर्वात पहिला पॉइंट आहे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती ते लक्षात घ्या. 3,07,713 चौरस किलोमीटर हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. 3,07,713 चौरस किलोमीटर. भारताच्या 9.36% पर्सेंटेज विचारते किती टक्के क्षेत्र व्यापलं आहे. 9.36% क्षेत्र महाराष्ट्र राज्याने व्यापलं आहे भारताचं. 3,07,713 9.36%. पुढे बघा याच्यानंतर बघा सर्वात मोठे जर तुम्हाला राज्य विचारले तर लक्षात ठेवा आपल्याला पहिलं राज्य आहे राजस्थान क्षेत्रफळाने, दुसरा आहे MP आणि 3रा क्रमांक आपल्या राज्याचा लागते ते राज्य म्हणजे महाराष्ट्र. राजस्थान, MP, महाराष्ट्र. पहिल्या नंबरला लक्षात ठेवायचं आहे राजस्थान. जर विचारलं सर्वात लहान बघा क्षेत्रफळाने सर्वात लहान जर राज्य आपलं म्हटलं कोणतं आहे तर ते आहे गोवा. गोवा जे आहे ते क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य राहणार आहे. सर्वात मोठं राजस्थान, सर्वात लहान गोवा. पहिलं राजस्थान, MP आणि महाराष्ट्र. आणि जर तुम्हाला विचारलं बघा लोकसंख्येने तर लक्षात घ्यायचं आहे लोकसंख्येने सर्वात मोठे जर म्हटलं तर UP आणि सर्वात लहान जर तुम्हाला विचारलं लोकसंख्येने कोणतं राहणार आहे तर सिक्कीम नावाचं राज्य जे आहे लोकसंख्येने भारतातलं सर्वात छोटं राज्य आहे सिक्कीम. तर बघा सर्वात मोठं UP, सर्वात लहान सिक्कीम. क्षेत्रफळ म्हटलं तर राजस्थान, सर्वात लहान गोवा. क्षेत्रफळ आहे 3,07,713 चौरस किलोमीटर. भारताच्या 9.36%. इथे पॉईंट सांगतो पुन्हा बघा. क्षेत्रफळ महाराष्ट्रात विचारलं भारताचं सुद्धा विचारलं जाऊ शकते. लक्ष द्या इकडे भारताचं जर क्षेत्रफळ म्हटलं तर ते आहे लक्षात घ्या मित्रांनो 32,87,263 चौरस किलोमीटर. आणि क्षेत्रफळात जगामध्ये भारताचा क्रमांक आहे 7वा. लक्षात घ्या 7वा क्रमांक आपल्या क्षेत्रफळामध्ये राहणार आहे. क्षेत्रफळ आहे 32,87,263 चौरस किलोमीटर राहणार आहे. आणि जगातला सर्वात मोठा देश जर क्षेत्रफळाने विचारला तो आहे रशिया.
आणि सर्वात लहान जर तुम्हाला विचारला तर लक्षात ठेवा सर्वात लहान देश आहे व्हॅटिकन सिटी. तर व्हॅटिकन सिटी नावाचा देश जो आहे तो सर्वात लहान देश जो आहे क्षेत्रफळाने राहणार आहे. सर्वात मोठा रशिया, सर्वात लहान व्हॅटिकन सिटी, क्षेत्रफळ 32,87,263 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्येने युपी, सर्वात लहान सिक्कीम. आणि महाराष्ट्रात जर आपण बघा महाराष्ट्राचा क्रमांक आहे 3रा, सर्वात मोठं राजस्थान, सर्वात लहान जर म्हटलं तुम्हाला गोवा राहणार आहे आणि आपलं क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर. या प्रकारे हा प्रश्न तुम्हाला बघा अहिल्यानगर पोलीस 2023 सोबत 10 पेक्षा अधिक वेळा सुद्धा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. हा एक्स्ट्रा डाटा जो लिहून गेला याला कव्हर करून ठेवा. याच्याशी निगडीत पुन्हा असे प्रश्न तुम्हाला बनवू शकतात. क्लिअर आहे? चला नेक्स्ट बघा 38 नंबरचा प्रश्न आहे मराठवाड्यात एकूण किती जिल्ह्याचा समावेश होतो? मराठवाडा छत्रपती संभाजीनगर प्रशासकीय विभाग प्रादेशिक विभाग म्हटलं त्याला मराठवाडा म्हणून ओळखला जातो. आणि जिल्हे येते इथे लक्षात ठेवा रे 8 जिल्हे मराठवाड्यामध्ये येणार आहे. बघा इकडे मराठवाड्याचा विचार केला मी आता सांगितलं जिल्हे टोटल येणार 8 कोणते इकडे लक्षात द्या. बघा याची ट्रिक आहे एक सांगतो. ट्रिक मध्ये तुम्हाला बऱ्यापैकी फायदा होऊन जाईल. ट्रिक यायचं बघा बी ना औ जा उ ला पाही. लक्षात ठेवा बिना औजा उला पाई. वंसर म्हणा काय म्हणलेला बिना औजा उला पाई. बी वरून आहे बीड, ना वरून आहे नांदेड, और वरून लक्षात ठेवा औरंगाबाद ज्याचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर, जा वरून आहे जालना, वरून आहे उस्मानाबाद, ला वरून लक्षात ठेवायचं आहे लातूर, प वरून लक्षात घ्या तुम्हाला परभणी आणि शेवटी बघा लास्ट जो 8व्या क्रमांकाचा जिल्हा आपला राहणार आहे तो आहे हिंगोली. हे 8 जिल्हे या प्रशासकीय विभाग किंवा मराठवाड्या या प्रादेशिक विभाग मध्ये आढळणार आहे बिना औजा उला पाई. दुसरा गोष्ट 8 जिल्हे विचारणार. आता क्षेत्रफळाने सर्वात मोठा जर तुम्हाला विचारला का औरंगाबाद किंवा मराठवाड्यातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता? मित्रांनो बीड हा सर्वात मोठा जिल्हा आहे. आणि सर्वात लहान जर म्हटलं तुम्हाला हिंगोली हा सर्वात लहान जिल्हा मराठवाडा या प्रशासकीय विभाग मध्ये राहणार आहे. कारण दिवसेंदिवस लेवल जे वाढत चालली. जर कधी प्रश्न विचारला का मराठवाड्यातील जिल्ह्यांचा क्षेत्रफळाने क्रम लावा, मराठवाड्यातला सर्वात मोठा आणि सर्वात लहान जिल्हा कोणता, सर्वात लहान किंवा सर्वात मोठा कोणता, चढता क्रम लावा उतरता क्रम लावा, कसाही तुम्हाला कव्हर करता आला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या 8 जिल्हे बिना औजा उलापाई, सर्वात मोठा बीड आणि सर्वात लहान जर म्हटलं तर हिंगोली. तालुके लक्षात ठेवा इथे सर्वाधिक तालुके राहणार आहेत ते आहेत 76 तालुके आपल्याला मराठवाड्यामध्ये आढळतात. जो आपला विभाग आहे छत्रपती संभाजीनगर 76 तालुके. कोकणात 50 इथे 76 तुम्हाला आढळणार आहे. पुढे बघा 7 कुठे आहेत? कोकण या प्रादेशिक विभागामध्ये लक्षात ठेवा 7 जिल्हे आपल्याला कोकणमध्ये राहणार आहे. 10 तर कुठे आहे नाही. आणि 5 बघा 3 असे विभाग आहेत ज्या ठिकाणी आपल्याला 5 जिल्हे आढळतात. पुणे, नाशिक, अमरावती. इथे लक्ष द्या. बघा पहिला होता इकडे तुम्हाला लिहून देत आहे. पहिला आहे पुणे, नाशिक आणि अमरावती. हे 3 असे विभाग आहे का 3ही विभागामध्ये बघा 5 जिल्हे आढळणार आहे. पुणे, नाशिक, अमरावती 5. मराठवाड्यामध्ये तुम्हाला आहे 8 76 तालुके. आणि जर ट्रिक विचारली तर बिना औजा उला पाई, सर्वात मोठा बीड आणि सर्वात लहान जर म्हटलं तुम्हाला तर हिंगोली राहणार आहे. हाच प्रश्न तुम्हाला कव्हर करता येते. त्याची निगडीत सुद्धा प्रश्न बनवू शकतात. पुढे 39 नंबरचा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे. बघा रे पूर्वी नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती? नागपूर शहर पोलीसला प्रश्न आलेला आहे का नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी राहणार आहे? याचं उत्तर होतं एमपी. एमपीची 1960 पर्यंत राजधानी राहिलेली आहे. कोणती म्हटलं तर नागपूर. लक्षात ठेवा एमपीची 1960 पर्यंत आपली जी राजधानी होती ती एमपीची राजधानी नागपूर राहिलेली आहे. पुढे बघा एक करार झाला मित्रांनो नागपूर करार. प्रश्न विचारते का नागपूर करार कोणत्या तारखेला झाला? 28 सप्टेंबर 1953 ला एक करार करण्यात आला. तो करार आहे नागपूर करार. आणि याच कराराने बघा नागपूरचा प्रांत जो आहे तो महाराष्ट्रामध्ये सामील झाला. मराठी भाषिकांचा जो महाराष्ट्र होता त्यामध्ये आपण सामील झालेला आहोत. नागपूर करार 28 सप्टेंबर 1953. पण 1960 पर्यंत एमपीची राजधानी नागपूर राहिलेली आहे. हा तिकडे लक्ष द्या. नागपूरचा विचार केला तर बघा महाराष्ट्राची पहिले हिवाळी राजधानी, उपराजधानी, संत्र्याचा जिल्हा म्हणून सुद्धा प्रसिद्ध राहणार आहे. आणि नागपूर आपल्याला प्रशासकीय विभाग आहे ज्यामध्ये लक्षात घ्या 6 जिल्हे या प्रशासकीय विभागामध्ये आहे. नागपूरमध्ये 6 कोणते बघा
ट्रिक आहे याची 6 जिल्हे कसे लक्षात ठेवा बघा रे. भ गो वा नाचग लक्षात ठेवा. इथे काय म्हणलेला भगोवा नाचग. ब वरून लक्षात ठेवा भंडारा. गो वरून आहे तुम्हाला गोंदिया. व वरून आहे तुम्हाला वर्धा. ना वरून आहे नागपूर. च वरून लक्षात ठेवा चंद्रपूर. आणि लास्ट मध्ये आहे गडचिरोली. हे 6 जिल्हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आपल्या इथे राहणार आहे. नागपूर पश्चिम विभाग जिल्हे आहे 6. ट्रिक ब गो वा नाचग. पुन्हा म्हणतो बघा ब गो वा नाचग. आता मागच्या विभागात बोललो तशाच प्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारू शकते का नागपूर विभागातला सर्वात मोठा जिल्हा कोणता, सर्वात लहान जिल्हा कोणता, क्षेत्रफळाने यांचा क्रम लावा, चढता क्रम लावा किंवा उतरता क्रम लावा. तर त्यावेळेस तुम्हाला प्रश्न माहित पाहिजे. इथे लक्ष द्या, केअरफुली सांगतो बघा. नागपूर या विभागातला क्षेत्रफळाने सर्वात मोठा जर जिल्हा विचारला तो राहणार गडचिरोली. लक्षात घ्या इकडे गडचिरोली सर्वात मोठा. आणि सर्वात लहान जर म्हटलं भंडारा जो आहे सर्वात लहान जिल्हा राहणार आहे. सर्वात मोठा गडचिरोली, सर्वात लहान भंडारा. आणि खालून जर तुम्ही वरती झाले तर बघा क्षेत्रफळ कमी कमी होत जाते. सर्वात मोठा गडचिरोली, त्यापेक्षा लहान चंद्रपूर, नंतर नागपूर, नंतर वर्धा, नंतर गोंदिया आणि लास्ट मध्ये शेवटचा लहानवाला जिल्हा आहे भंडारा, जो आपल्या नागपूर विभागातला सर्वात छोटा जिल्हा राहणार आहे. इथं प्रश्न होता पूर्वी नागपूर ही कोणत्या राज्याची राजधानी होती. एमपी ची 1960 पर्यंत राजधानी जी लक्षात ठेवा राहणार आहे नागपूर. पुढे नागपूर मग महाराष्ट्रामध्ये सामील करण्यात आलेला आहे. पुढे बघा 40 नंबरचा प्रश्न आणि आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न आपल्याला राहणार आहे. बघा चंद्रपूर पोलीस 2023 ला प्रश्न आलेला आहे. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे. इथे लक्षात घ्यायचं आहे चंद्रपूरची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे. प्रश्न तुम्हाला चंद्रपूर पोलीस 2023 ला विचारण्यात आलेला आहे. लक्ष द्या इकडे बघा. चंद्रपूरचा विचार केला आंध्र प्रदेश महाराष्ट्राला लागत नाही त्यामुळे ऑप्शन कटलेला आहे. छत्तीसगड आहे, तेलंगणा आहे, मध्य प्रदेश आहे. मध्य प्रदेशला सुद्धा लागत नाही लक्षात घ्या. छत्तीसगडला नाही, छत्तीसगड तर पूर्वेकडे राहिलेला आहे तिथे सुद्धा लागत नाही. तेलंगणा या राज्याला चंद्रपूर जिल्ह्याची सीमा लागते. इकडे लक्ष द्या बघा. पहिला पॉइंट आहे तेलंगणा. तेलंगणा लक्षात घ्या महाराष्ट्राच्या आग्नेय दिशेला असणारं राज्य आहे. कोणत्या दिशेला म्हटलेला आग्नेय दिशेला लक्षात घ्या. तेलंगणा नावाचं राज्य आहे आणि तेलंगणाला महाराष्ट्रातले एकूण बघा 4 जिल्ह्याची सीमा लागतात. 4 जिल्ह्याची सीमा तेलंगणा सोबत लागणार आहे. ट्रिक सांगतो कोणते लक्षात ठेवा. इझिली असे लक्षात राहत नाही बघा. ट्रिक आहे याची नाय चंद्रगड. लक्षात आहे काय म्हणाला नाय चंद्रगड. तेलंगणाला म्हटलं तुम्हाला नाय चंद्रगड. बघा नावरून नांदेड, यवरून आहे यवतमाळ, चंद्रवरून लक्षात ठेवा चंद्रपूर आणि गड वरून आहे गडचिरोली. हे 4 जिल्हे लक्षात ठेवा तुम्हाला तेलंगणाला लागून आहे. एक साईडली आहे नाय चंद्रगड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली. प्रश्न तुम्ही आता केअरफुली वाचा. चंद्रपूर जिल्ह्याची सीमा कोणत्या राज्याला लागून आहे. इथे चंद्रपूर आहे की नाही आहे याचं उत्तर येणार तेलंगणा. तेलंगणाला 4 जिल्हे लागतात आणि त्यापैकी एक म्हणजे चंद्रपूर. तर चंद्रपूर लक्षात ठेवा तेलंगणा या राज्याला चंद्रपूर लागून आहे. एमपीचा विचार केला बघा. एमपीला 8 जिल्ह्याची सीमा लागते. छत्तीसगडला 2 गंगो, गडचिरोली आणि गोंदिया 2 जिल्ह्याची सीमा